काल मदत करून हाऊस भागली नाही तुझी, आज आलायस ते परत मदतीला? तुला काय वाटतं रे, आम्हाला कळत नाही तुझ्या डोक्यात काय चाललंय ते? मी सांगते ना काय चाललंय. या घरातल्या मुलींवर ना वाईट डोळा आहे त्याचा. का तुझं आणि तारिणीचं काही चालू आहे? आत्या, पालती, कुठला विषय कुठे घेऊन चाललीयस? केदारला मी बोलवलं होतं आणि केदार सुद्धा इथे आला ना, तो जावई बापूंबरोबर आला. त्यांनी मदतीसाठी त्याला बोलावलं होतं इथे आणि जावई बापू पण म्हणाले मी मदतीला आलोय. म्हणून मग नाथ जावयाच्या अधिकारानं मी सांगितलं त्यांना काम. हो की नाही हो जावई बापू? हो. मीच त्याला इथे यायला सांगितलं आणि मीच स्वतः आलो मदतीसाठी. आजींनी काय नातवासारखी मला एक थोडीफार कामं सांगितली आणि मी ती केली नातू समजून. एवढं काही मोठं झालेलं नाहीये. आणि आता तुम्ही त्यावरून ह्यांना जर ओरडणार असाल तर मी असं समजेन की मी या घरातला सदस्यच नाहीये, तुम्ही मला आपलं मानतच नाही. अहो जावई बापू तसं नाही हो. अहो तुम्ही माझ्या मुलासारखेच, म्हणजे मुलगाच आहात तुम्ही माझा. झालं तर मग काही मोठं केलेलं नाहीये मी. मी कधी आयुष्यात माझ्या अशी कामं केलेली नाहीये. थोडंसं कठीण गेलं, थोडा त्रास झाला, पण आपल्याला त्रास होणार असेल आणि त्यातनं दुसऱ्याला आनंद होणार असेल तर त्याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाहीये. माझे बाबा म्हणतात नेहमी. किती छान संस्कार येतो जावई बापू तुमचे. किती सुंदर शिकवलंय तुमच्या वडिलांनी तुम्हाला. नाही तर काही लोकांना वडीलच नाहीयेत. नाही खरंच आमचं भाग्य आहे की तुम्ही आम्हाला जावई म्हणून मिळालायत. मी काहीही मोठं केलेलं नाहीये. हे काय आहे, एवढं काय साफसफाई करण्यामध्ये एवढं काहीच नाहीये. मी काहीच मोठं केलं नाहीये. उलट मी इथे तुमच्यासाठी छान छान गिफ्ट घेऊन आलेलो, पण आता मी तिथनं बरंच काही घेऊन चाललोय. अय्या, गिफ्ट आणले तुम्ही आमच्यासाठी? हो सॉरी निशी प्लीज. तू कशाला थांबलायस? तुलाही गिफ्ट हवेत का? जा तुझ्या घरी. बाबा, आजी, हे तुमच्यासाठी स्पेशल आहे.